प्रत्येकाच्या समस्या आपल्या टेम्पररी आहे. मराठी टेम्पररी तात्पुरते आहे. हालेलुया. तुझा अंत, तुझ्या समस्येचा अंत जवळ आला. तुझ्या समस्येचा अंत जवळ आलाय. हालेलुया. शुभ और सामर्थ्य वैभव तेरा ही है कि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वो तेरा ही है. यहोवा राज्य तेरा है, सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है. और महिमा
तेरी ओर से मिलती है और तुम सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य व पराक्रम तेरे ही हाथ में है और तू सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में है। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकारता हूं। आमीन। परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि तू यहाँ पर मौजूद है पिता, और प्रभु तेरी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, तेरी प्रभु जी महान उपस्थिति और प्रभु जी हमारे बीच में और हम में है पिता। हम धन्यवाद देते हैं पिता, और पवित्र आत्मा हमें प्रभु जी सहाय कर रहा है, हम धन्यवाद देते हैं पिता। तेरी सहायता के लिए हम तेरी महिमा करते हैं, तेरी प्रशंसा करते हैं पिता। हम प्रार्थना करते हैं इस वक्त पिता कि तेरे वचन से हमसे तू बात कर पिता, और प्रभु जी तेरे वचन को और गहराई से प्रभु जी और मजबूत रीति से हम जान पाए ऐसा होने दे पिता, ताकि प्रभु जी तेरी महिमा के योग्य प्रभु जी हमारा हृदय बने, हमारा जीवन बने प्रभु, ऐसा होने दे प्रभु जी। जो भी कमी घटी प्रभु जी हम में पाई जाती है प्रभु जी, उस सारी कमी घटियों को यीशु के नाम से प्रभु तेरे वचन के द्वारा प्रभु जी और प्रभु जी निकाल दे, ऐसा प्रार्थना करते हैं। हमारे जीवनों को, हमारे मनों को प्रभु जी तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देते पिता। सारे डिस्टर्बेंस को यीशु के नाम से निकाल देते हैं प्रभु जी। हमारा ध्यान तेरी सामर्थ्य की ओर, तेरे वचन की ओर लगा रहे प्रभु सामने पिता। यहाँ उपस्थित हर एक व्यक्ति को प्रभु जी तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देता हूँ पिता। हमारी प्रार्थनाओं को सुना, धन्यवाद देता हूँ यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। कितने लोग आनंदित आहे? कितने लोग आनंदी आहेत? हालेलुया। हालेलुया। परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे आणि त्याच्या उपस्थितीत नेहमी आनंद असतो। प्रभु की उपस्थिति हमारे बीच में और उसकी उपस्थिति में हमेशा आनंदित रहते हैं। हालेलुया। हालेलुया। माझ्यासोबत काढा योहानाचं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय, यूहन्ना की पहली पत्री उसका दूसरा अध्याय, योहानाचं पहिलं पत्र दुसरा अध्याय आणि त्याचं 16 वचन। आपण बिब्लिकल प्रिन्सिपल्स किंवा बायबलचे सिद्धांत आपण शिकत आहोत, आणि या सिद्धांतांच्या मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, आणि हम पवित्र शास्त्र के जो सिद्धांत है उससे हम सीख रहे हैं, और यहाँ पे बहुत सारी ऐसी बातें आती हैं, आणि त्याच्यामध्ये बायबलच्या विषयी आहे, देवाविषयी आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मेविषयी आहे, आणि त्याच प्रकारे आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी आहे। वहाँ पर पवित्र शास्त्र में लिखा है, पवित्र शास्त्र के बारे में, पवित्र आत्मा के बारे में है, और यहाँ पर हमारे लिए सीखने के लिए परमेश्वर ने बातें रखी है। आणि त्या ज्या गोष्टी बिब्लिकल सिद्धांतामध्ये आहेत त्या आपल्या शत्रुत्वाविषयी आहे, आपला शत्रू कोण आहे मुख्य त्याविषयी आहे। जब हम पवित्र शास्त्र की मूलभूत बातों, सिद्धांतों के बारे में सीखते हैं तो हमारा शत्रु कौन है उसके बारे में भी हमें वहाँ पर सिखाया जाता है। या ठिकाणी ज्या शत्रूविषयी लिहिले त्या शत्रूविषयी आपण या ठिकाणी वाचतोय, और यहाँ पर जिस शत्रु के बारे में हमें सीखना है वो बातें यहाँ पर बताई गई, उसके बारे में हम सीखेंगे। आणि या ठिकाणी असं लिहिलंय 16 वचन, कारण जगात जे आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची दुशाकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे। येस, हालेलुया। यूहन्ना की पहली पत्री उसका दूसरा अध्याय 16 पद। क्योंकि जो कुछ संसार में है अर्थात शरीर की अभिलाषा और आंखों की अभिलाषा और जीविका का घमंड, वह पिता की ओर से नहीं परंतु संसार की ओर से है। आणि एक वचन तुमच्यासाठी मी वाचतो, हबक्कुक याचा दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन। हबक्कुक याचा दुसरा अध्याय आणि 4 आणि 5 वचन। आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, पहा तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्यासाठी सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल, शिवाय त्याचा द्राक्षरस दगा देणारा आहे, तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे, तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रास आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांस आपल्या नजीक एकत्र करीतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 3 मुख्य शत्रू आहेत आपले, याच्यापेक्षा पण अजून शत्रू असतील, पण 3 मुख्य
शत्रूंच्या विषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे लक्षात ठेवा, नेहमीसाठी प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमच्या लक्षात असलं पाहिजे. हमारे लिए आज जब सीखेंगे कि 3 जो हमारे शत्रु हैं उनके बारे में सीखेंगे, और ये हमेशा आपको याद रखना है जब तक यीशु मसीह का पुनरागमन है, हमें इस बातों के ऊपर ध्यान देना है. कारण लक्षात घ्या, या शत्रूंचा सामना प्रत्येक विश्वासणाऱ्याला करावा लागतो. क्योंकि शत्रु का सामना हर एक विश्वासी को करना पड़ता है. असं कोणीच म्हणू शकत नाही की मी या परीक्षेतून किंवा मी या शत्रूला फेस नाही करणार. ऐसा कोई नहीं कह सकता कि शत्रु का मैं सामना नहीं कर सकता या मैं नहीं किया है. कारण प्रत्येक जो विश्वासणारा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येतो, क्योंकि हर एक विश्वासी जो यीशु मसीह के पास आते हैं आणि जो येशूजवळ येत नाही और जो मसीह के पास नहीं आते, त्याच्याजवळ सुद्धा हे शत्रू आहेत. वो शत्रु उनके पास भी है. आणि दोघांच्या जीवनाला समाप्त करण्यासाठी ते शत्रू प्रयत्न करतात. और दोनों के जीवन को खत्म करने के लिए शत्रु हमेशा प्रयत्न करता है. कारण हे जे शत्रू आहेत, हे शत्रू सैतानापासून आहे आणि सैतान त्यांचा खूप सामर्थ्याने आताच्या काळात उपयोग करत आहे. ये शत्रु जो है वो शैतान की तरफ से, और शैतान इन दिनों में उनका बहुत सामर्थ्यशाली रीति से इस्तेमाल कर रहा है. आणि या शत्रूमुळे लोकांचा नाश होत आहे. और इन्हीं शत्रुओं की वजह से लोग नाश पा रहे हैं. अनेक लोक नरकाच्या दिशेला आहेत. बहुत सारे लोग नरक की ओर जा रहे अनेक हैं. विश्वासणारे या शत्रूंनी त्यांना गुरफडून टाकलेलं आहे. बहुत सारे विश्वासी शत्रु ने इनको लपेट लिया है. कसं लढायचं हे त्यांना माहित नाही. कैसे उनके साथ लड़ना है आणि उनको मालूम नहीं. कशा प्रकारे विजय मिळवायचा हे त्यांना माहित और नाही. किस तरह से शत्रु के ऊपर विजय पाना है ये उन्हें मालूम नहीं है. आपण केवळ शत्रूचं नाव पाहणार नाही, हम लोग सिर्फ उनका नाम नहीं तर देखते, त्याच्यावर कसा विजय मिळवायचा हे पण आपण पाहणार. शत्रु के ऊपर कैसे विजय पा सकते हैं वो भी हमें आज देखना कारण है. शत्रू फक्त आपल्याला शत्रूची ओळख करून टाकणार नाही, हमें सिर्फ शत्रु को पहचानना नहीं है, तर शत्रूवर कसा विजय मिळवायचा हे पण आपल्याला ठाऊक पाहिजे. शत्रु के ऊपर कैसे हमें विजय हासिल करनी ये भी हमें कारण मालूम जर हे है. ठाऊक नसेल तर निश्चित अर्थाने आपली हार होईल. क्योंकि अगर हमें ये मालूम है तो हम निश्चित रूप से हार जाएंगे. आणि म्हणून हारू नये यासाठी किंवा आपण जिंकावं यासाठी परमेश्वर आपल्याला याची माहिती करून देते. हमें जीतना, इसलिए परमेश्वर इन चीजों के बारे में आज हमें सिखाने जा रहे पहिली हैं. गोष्ट आहे गर्व. पहली जो बात है हमारे अंदर जे जो घमंड है, योहानाच्या सुवर्तमानात योहानाच्या पुस्तकात आपण पहिल्या पत्रामध्ये वाचलं. जो हमने यूहन्ना की पहली पत्री में हमने सीखा था. आणि दुसरा आहे लोभ. दूसरा जो हमारी लोभ या अभिलाषा, आणि तिसरा आहे ज्याला आपण म्हणतो वासना. और तीसरा जो है हमारे अंदर जो वासना होती है. आणि या तिन्ही गोष्टी हबक्कूकच्या पुस्तकात सुद्धा आहेत आणि योहानाचं पहिलं पत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. ये तीनों बातें हबक्कूक की किताब में जो हमने दूसरे अध्याय में पढ़ा, और यूहन्ना की पहली पत्री के भी दूसरे अध्याय ज्याला में इंग्लिश पढ़ा. मध्ये प्राइड म्हटलेला आहे, गर्वाला. अंग्रेजी में प्राइड या हिंदी में हम गर्व कहते हैं. आणि दुसरा जो शत्रू आहे त्याला लोभाला ग्रीड म्हटलेला आहे. ग्रीड जो दूसरा का है उसे लोभ कहते हैं. आणि तिसरा जो आहे लस्ट म्हटलेला आहे. तीसरा जो लस्ट या अभिलाषा या वासना या कहते हैं. तिन्ही शत्रूंच्या द्वारे विश्वासणाऱ्यांचं आणि अविश्वासणाऱ्यांचं सर्वांच्या जीवनावर सैतान खूप सामर्थ्याने हमला करत आहे. ये तीनों चीजें उसके द्वारा शत्रु विश्वासी या अविश्वासी उनके जीवन में बहुत बुरी रीति से उनके ऊपर वो हमला कर रहे हैं. आणि लक्षात घ्या, गर्व जो आहे तो मनुष्याच्या जीवनाचा पहिला भाग आहे कोणता? गर्व. कारण गर्व जो आहे तो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असतो. पहली जो बात हमने सीख रहे वो है घमंड है. हर एक मनुष्य के जीवन में छोटी या कम रीति में है, बट उनके अंदर घमंड है. पण लक्षात घ्या, जो गर्व आहे तो गर्व आपल्या जीवनातून किंवा विश्वासणाऱ्याच्या जीवनातून जावा अशी प्रभूची इच्छा आहे. लेकिन जो घमंड है परमेश्वर की इच्छा है कि हम विश्वासियों के जीवन से ये चीज निकल जाए. कारण या जगातलं पहिलं पाप जर कोणता असेल तर तो गर्व आहे. इस संसार का जो सबसे पहला पाप था वो घमंड था. कारण गर्वामुळं सैतान पृथ्वीवरती टाकला गेला. क्योंकि उसी घमंड की वजह से जो शैतान था वो पृथ्वी में फेंक दिया कारण गया. सैतान दुसरं काहीही पाप करत नव्हता, किंवा सैतान दारू पित नव्हता, कुठल्याही प्रकारचं वाईट काम करत नव्हता, किंवा तो व्यसन करत नव्हता, तंबाखू खात नव्हता आणि व्यभिचार करत नव्हता, तर त्याला गर्व आला. जो शैतान था वैसे कोई उनके अंदर कोई लत कोई बुरी आदतें नहीं थी, पर उनके अंदर जो बुरी बात आई थी वो था घमंड. त्याला असं वाटलं की माझं सिंहासन हे देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करेन मी. उसे ऐसे लगा कि जो मेरा सिंहासन है वो परमेश्वर के सिंहासन से और ऊंचा करूंगा. देवापेक्षा मी कमी सामर्थ्य नाही, परमेश्वर से कम सामर्थ्यशाली मैं नहीं हूँ, आणि देवासारखाच मी आहे, और परमेश्वर के समान मैं हूँ. आणि म्हणून देवानं त्याला काय केलं? स्वर्गातून काढलं आणि खाली टाकलं. इसलिए परमेश्वर ने स्वर्ग से निकालकर उसे पृथ्वी पर आणि दिया. म्हणून गर्व जो आहे तो मनुष्याचं जीवन नाश करणार आहे. इसलिए जो घमंड है वो मनुष्य का जीवन नाश कर देता है. गर्व तुम्हाला देवापासून लांब नेतो. घमंड आपको परमेश्वर से दूर लेके जाता है. गर्व तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी देव तुम्हाला देऊ इच्छितो त्या गोष्टीपासून तुम्ही मुखाल जर गर्व असेल. घमंड अगर आपके अंदर है तो जो परमेश्वर आपको देना चाहते हैं उन चीजों से आप चूक जाएंगे. गर्व असेल तर तुमचं डेस्टिनेशन पर्यंत, म्हणजे ज्या ठिकाणी देव तुम्हाला पोहोचवू इच्छितो तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल.
घमंड अगर आपके अंदर है तो परमेश्वर जिस और आपको लेके जाना चाहते हैं वहां पे पहुंचने में आपको देरी होगी। एक माणूस आहे की ज्याच्याविषयी आपण पाहतो की जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये केवळ गर्वामुळे त्याला 40 वर्ष त्याच्या डेस्टिनेशन पण पोहोचायला वेळ लागला। हमने शास्त्र में देखा है कि ऐसा मनुष्य था जो उसके अंदर घमंड की वजह से उसको जिस जगह पहुंचना था उसे 40 साल लगे। निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 3रं वचन। निर्गम 3:3 आपण फास्ट जाऊया कारण कसं आहे बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला पाहायला आणि वेळ आपल्याकडे कमी आहे। निर्गम 3:3 मी वाचतो तुमच्यासाठी। तेव्हा मोशे म्हणाला मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो। ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले मोशे मोशे। तेव्हा तो म्हणाला काय आज्ञा। देव त्यास म्हणाला इकडे जवळ येऊ नको तू आपल्या पायातले जोडे काढ कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे। तो आणखी म्हणाला मी तुझ्या पित्याचा देव अब्राहामाचा देव इसाकाचा देव याकोबाचा देव आहे। तेव्हा मोशेने आपले मुख झाकले आणि कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला। आणि 4था अध्याय 10 आणि 12 वचन असं सांगतं त्या ठिकाणी मी वाचतो तुमच्यासाठी। तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला हे प्रभू मी बोलका नाही पूर्वीही नव्हतं व तो आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे। तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला मनुष्याचे तोंड कोणी केले मनुष्यास मुका बहिरा डोळस किंवा आंधळा कोण करतो मी परमेश्वरच की नाही। तर आता जा मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि तू काय बोलावेचे ते तुला शिकवीन। प्रेज द लॉर्ड। निर्गमन 3 का 3 से 6 हम पढ़ेंगे। तब मूसा ने कहा मैं उधर जाकर इस बड़े आश्चर्य को देखूंगा कि वह झाड़ी क्यों नहीं जलती जाती। जब यहोवा ने देखा कि मूसा देखने को मुड़ा चला आता है तब परमेश्वर ने झाड़ी के बीच में से उसको पुकारा हे मूसा हे मूसा। मूसा ने कहा क्या आज्ञा। उसने कहा इधर पास मत आ और अपने पांव से जूतियों को उतार दे क्योंकि जिस स्थान पर तू खड़ा है वे पवित्र भूमि है। फिर उसने कहा मैं तेरे पिता का परमेश्वर और अब्राहम का परमेश्वर इसहाक का परमेश्वर और याकूब का परमेश्वर हूँ। तब मूसा ने जो परमेश्वर की ओर देखने से डरता था अपना मुंह ढाक लिया। और साथ ही साथ 4 का 10 से 12 मूसा ने यहोवा से कहा हे मेरे प्रभु मैं बोलने में निपुण नहीं न तो पहले था और न जब से तू अपने दास से बात करने लगा मैंने मुंह और जीभ का बंधा हूँ। यहोवा ने उससे कहा मनुष्य का मुंह किसने बनाया है और मनुष्य को गूंगा या बहरा या देखने वाला या अंधा मुझ यहोवा से छोड़ कौन बनाता है। अब जा मैं तेरे मुंह के संग होकर जो तुझे कहना होगा मैं तुझे सिखाता रहूंगा। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। हाथ उंचावून हालेलुया म्हणूया। हालेलुया हालेलुया। देव तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे। परमेश्वर आपसे कुछ बात कर रहे हैं कारण या ठिकाणी गर्वावर कसा विजय मिळवायचा आपल्याला पाहायला मिळतो। क्योंकि यहाँ पर घमंड के ऊपर हमें कैसे जीत पानी उसके बारे में कारण गर्व तर तुमच्या आणि माझ्यामध्ये येणार आहे। क्योंकि घमंड आपके और मेरे अंदर आएगा। आपण जोपर्यंत पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपण याचा सामना करणार आहोत। जब तक हम पृथ्वी पर हैं तब तक उसका निश्चित सामना करेंगे। आपल्या स्वतःविषयी आपल्याला अभिमान बाळगणं साहजिक आहे। खुद के बारे में हमारे अंदर अभिमान होना ये बात स्वाभाविक है। कदाचित तुमच्या स्वतःच्या शिक्षणाविषयी किंवा तुमच्या जवळ असलेल्या उपलब्धतेविषयी शायद आपने जो शिक्षा पाई उसके बारे में या आपके अंदर कोई खूबियां उसके बारे में हो सकता है। आणि कदाचित तुमच्या पैशाविषयी किंवा तुमच्याजवळ असलेल्या साधनांच्या विषयी तुम्हाला गर्व असेल। शायद आपके पास पैसा है आपके पास बहुत सारे साधन है उनके वजह से आपके अंदर घमंड हो सकता है किंवा येणाऱ्या दिवसामध्ये येईल या शायद आने वाले दिनों में आ सकता है। कारण या गर्वाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो। इस घमंड का सामना हर एक को करना पड़ेगा। जर तुम्हाला याचा सामना करत असताना त्याच्यावर विजय मिळवायचा आहे अगर आपको इसका सामना करते आपके उसके ऊपर आपको विजय प्राप्त एकच गोष्ट आहे की जी आपल्याला करावी लागेल। एक ही बात हमें करनी है म्हणजे आपल्या स्वतःचं समर्पण करावं। हमें अपने आप का समर्पण करना है। आपल्याला सरेंडर करावं लागेल की प्रभू मी तुझ्याजवळ शून्य आहे। हमें अपने आप को समर्पित करना है कि परमेश्वर आपके सामने में शून्य हो। माझ्याजवळ असलेलं ज्ञान माझ्याजवळ असलेली बुद्धी माझ्याजवळ असलेलं शिक्षण माझ्याजवळ असलेला पैसा या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर गौण आहेत। मेरे पास जो ज्ञान बुद्धि पैसा है वो सब आपके सामने बिल्कुल शून्य है। जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही तोपर्यंत तुम्ही गर्वामधून कधीच बाहेर येऊ शकत नाही। जब तक आप समर्पण नहीं करेंगे आप उस घमंड से बाहर नहीं कारण मोशे तुम्हाला माहिती आहे मोशे राजवाड्यामध्ये राहिला होता। आपको जानते हैं मूसा जो था वो उस महल में रह चुका था आणि त्याला सगळं शिक्षण मिस्री पद्धतीने सगळं शिक्षण मिळालं होतं। उनका सारा ज्ञान उनको जो शिक्षा मिली थी वो मिस्र की पद्धति से। त्याला असं वाटलं की मी इस्रायल लोकांना सहज रीतीने गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांच्या देशामध्ये घेऊन जाऊ। ऐसे लग रहा था कि इस्राएल को मैं बहुत आसानी से उस मरुभूमि से क्षमा कीजिए उस बंधुआई से लेकर मैं निकाल सकता हूं। आणि म्हणून त्याने खून केला। इसलिए उन्होंने किसी का खून म्हणून तो किया। प्रयत्न करू लागला। वो प्रयत्न करने लगे पण त्याच्या नंतर त्याला पळून जावं लागलं। पण उसके बाद उन्हें भाग कर जाना पड़ा। आणि त्याचा गर्व संपेपर्यंत 40 वर्ष त्याला
त्याला रानामध्ये मेंढर चारावे लागले. अपना घमंड जब तक खत्म ना हो तब तक 40 साल तक उन्हें भेड़ बकरियों को पालने के लिए उन्हें रहना आणि पड़ा. 40 वर्षानंतर आपण हे वचन वाचतो की 40 वर्षानंतर देव त्याची भेट घेतो आणि आता म्हणतो की आता तू मोशे माझ्या लोकांना सोडवण्यासाठी जा. और उन 40 साल के बाद परमेश्वर ने उन्हें उस झाड़ी में से उन्हें दर्शन दिया और तब उन्होंने कहा अब तू मेरे लोगों को छुड़ाने के लिए जाओगे. आता गर्विष्ठ मोशे आता एकदम नम्र झालेला आहे. अब जो घमंडी मूसा था वो सबसे नम्र मूसा. आता त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बायबल सांगतं की सर्व पृथ्वीवरती गणनाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल की पृथ्वीवरती सर्वात नम्र मनुष्य मोशे होता. गिनती की किताब में लिखा है जब परमेश्वर ने कहा कि इस धरती पर का सबसे नम्र व्यक्ति था वो मूसा था. कारण तिथून पुढे ज्यावेळेस पाचारण झालं तिथून पुढे ज्यावेळेस परमेश्वराने हे सांगितलं की मोशे सर्वात पृथ्वीवरती नम्र आहे तोपर्यंत हजारो वेळा मोशेने प्रार्थना केलेली होती. जब तक हम जानते जब उनका समर्पण हुआ तब तक हम देखते कि कई बार ऐसे हुआ है परमेश्वर ने जब कहा है कि मूसा सबसे नम्र व्यक्ति था तब तक शायद हजारों बार मूसा ने प्रार्थना की होगी. तोपर्यंत हजारो वेळा मोशेने आपलं स्वतःचं समर्पण केलं होतं. क्योंकि हजारों बार मूसा ने अपने आप को सब परमेश्वर के सामने समर्पित किया. कारण तिथून पुढे त्याच्या प्रार्थनेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. उनके बाद शायद उनके प्रार्थना का जीवन का वहां पे शुरू हुआ. म्हणून तो नम्रतेनं इस्रायल लोकांना बाहेर घेऊन जातो. इतक्या सामर्थ्य कामं करून सुद्धा एक किंचित सुद्धा गर्व त्याच्यामध्ये कधी आला. इसने इतना बड़ा सामर्थ्यशाली कार्य उन्होंने किया कि मिस्र से अपने इस्राएलियों को बाहर लेकर गया फिर भी उनके अंदर इतू सा भी बहुत कम भी घमंड नहीं था. सर्वात कठीण प्रार्थना जर कोणी केली असेल तर मोशेने केली. सबसे कठिन प्रार्थना अगर किसी ने की होगी तो वो मूसा ने. आतापर्यंतची सर्वात कठीण आणि सर्वात बलशाली प्रार्थना त्याला म्हटलं जातं जी प्रार्थना मोशेने केली. अब तक की सबसे कठिन और सबसे सामर्थ्यशाली अगर कोई प्रार्थना है वो मूसा ने की. आणि ती प्रार्थना काय माहितीये? वो प्रार्थना क्या थी आप जानते जर इस्रायल लोकांना तू कनान देशात नेणार नाहीस तर माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक. मूसा ने कहा अगर आप इस्राएलियों को मिस्र से लेकर कनान देश में नहीं लेके जाओगे तो जीवन की पुस्तिका में से मेरा नाम निकाल. तुम्हाला माहिती आहे ही सर्वात कठीण प्रार्थना आहे. आप जानते हैं सबसे कठिन प्रार्थना है. त्याच्यासारखी कठीण प्रार्थना होऊ शकत नाही कारण ज्याला माहिती आहे की जीवनाचं पुस्तक खरं आहे. इससे कठिन प्रार्थना नहीं हो सकती क्योंकि उसे मालूम था जीवन की पुस्तिका क्या है. कारण जीवनाचं पुस्तक खरं आहे आणि त्याच्यात नाव असणारा व्यक्ती स्वर्गात जाऊ शकतो हे ज्याला माहिती आहे तो अशी प्रार्थना करूच नाही शकत. जीवन की पुस्तक सही है और उसमें अगर किसी का नाम अगर नहीं लिखा है तो वो अनंत काल में नहीं जा सकता. ये जिसे मालूम है ये कभी ऐसी प्रार्थना नहीं कर सकता. कारण तो नम्र होता म्हणून अशी प्रार्थना करतो. क्योंकि वो नम्र थे इसलिए वो ऐसी वो प्रार्थना कर रहा कारण है. त्याला माहिती होतं की देवानं त्या लोकांची कृपा केलीच पाहिजे आणि म्हणून मला हे जर समर्पण करावं लागलं तरी मी तयार आहे. त्यासाठी म्हणून त्याने तशी कठीण प्रार्थना केली. वो जानते थे कि परमेश्वर को उनके ऊपर कृपा करना जरूरी है. वो जानते थे कि परमेश्वर को इनसे बंधुआई से निकालना था इसलिए वो उस रीति से प्रार्थना कर पाए. इतकी नम्रता यायला त्याला 40 वर्ष गेले होते. ऐसे नम्रता लाने के लिए 40 साल गए. इतकी नम्रता यायला हजारो वेळा त्याला प्रार्थना करावी लागली. ऐसी नम्रता आने के लिए उनको हजारों बार दुआ प्रार्थना करनी पड़ी. नम्रता येण्यासाठी हजारो वेळा समर्पण करावं लागलं. ऐसी नम्रता आने के लिए हजारों बार उन्हें समर्पण करना पड़ा. आज जर तुमच्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्ही गर्वातून बाहेर येऊ इच्छिता अगर आज अपने जीवन में सही रीति से आप घमंड से बाहर निकलना चाहते हैं तुमच्या जीवनामध्ये बाहेर पुढे जाऊन कधीही तुम्हाला असं वाटेल की माझ्याजवळ ह्या गोष्टी आहेत आणि हे सगळं माझं आहे आणि देवाने मला ह्या सगळ्या गोष्टी काही नाही केलं माझ्यासाठी असं कधी वाटणार असेल तर आता सावध व्हायला हवं कारण हे सगळ्याचा उत्पादक सगळ्याचा निर्माण करता देणारा प्रभू आहे. अगर आपको ऐसे लगता है कि आने वाले दिनों में अगर आपके पास पैसा गाड़ी या बहुत सारी सांसारिक चीजें हैं अगर आपको लगता है कि उस समय मुझे ये घमंड आ सकता है कि परमेश्वर का कुछ नहीं है मैंने कमाया है तो आज ही आपको प्रार्थना करना बहुत जरूरी है. कारण लक्षात घ्या मोशे ज्यावेळेस मेंढर चालत होता त्यावेळेस पण तो पूर्णपणे शून्य होता आणि प्रभू तो म्हणत होता की प्रभू मी काही नाही करू शकत या सगळ्या लोकांना मी नाही नेऊ शकत आणि त्या पुढे सांग. मूसा जब चरवाहा थे वो जब भेड़ बकरों को चढ़ा रहे थे तब भी उनके अंदर ये बात थी वो कहते थे कि परमेश्वर लोगों को मैं आगे लेके नहीं जा सकता. आणि मग ज्यावेळेस तो पुढे ज्यावेळेस देव त्याला म्हणाला की मी आता या लोकांसोबत जाणार नाही त्यावेळेस तो असं म्हणाला की जर प्रभू तू येणार नाहीस तर मी कुठंच यांना घेऊन जाऊ शकत नाही. लेकिन जब परमेश्वर ने कहा कि इन लोगों को मैं आगे नहीं लेके जा सकता तब मूसा ने कहा अगर आप इन लोगों को यहाँ से नहीं लेके जा सकते तो जीवन की पुस्तिका में से मेरा नाम निकाल दो. नाही तो असं म्हणाला की मी तू जर सोबत असणार नाहीस तर मी ह्या लोकांना कुठेही घेऊन जाणार नाही. क्षमा कीजिए उन्होंने कहा अगर आप मेरे साथ नहीं होंगे तो इन लोगों को मैं आगे लेके नहीं जाऊंगा. कारण तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस आणि मेंढर पाळत असताना दोन्ही वेळेस त्याची नम्रता समान आहे. क्योंकि जिस समय वो भेड़ बकरियों को चढ़ा रहे थे और जिस समय वो मिस्र से इस्राएल को लेके जा रहे थे उनके अंदर नम्रता थी. कारण आता तर त्याच्याजवळ काठी होती जी काठी समुद्रावर मारल्यानंतर समुद्र दुभारणार होता. उनके पास वो लाठी थी जब उन्होंने समुद्र में मारी तो वो समुद्र दुभाग में बांट खाली टाकल्यानंतर त्याचा साप होत होता नीचे डालते थे उसका सांप बनता था. आणि तो
तो जर खडगावर मारत होता तर त्यातून पाणी निघत होतं. अगर वो पत्थर के ऊपर मारते तो वहां से पानी निकलता था. जर त्याला कोणा डोक्यावर मारलं असतं तो माणूस संपला असता. अगर किसी के सर पे मारता तो शायद वो इंसान मर जाता. तरी सुद्धा तो असं म्हणाला की नाही नाही प्रभूजी, या लोकांसोबत जर तू घेऊन जाणार नसेल तर मी नाही घेऊन जाऊ शकत. फिर भी मूसा ने कहा अगर इन लोगों के साथ आप नहीं जा रहे तो मैं इनको आगे लेके नहीं जाऊंगा. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्याजवळ पैसा येईल, आप सोचिए कि आपके साथ तुमच्याजवळ आशीर्वाद येईल, आपके पास आशीष आएगी, तुमच्याजवळ ज्ञान येईल, आपके पास ज्ञान आएगा, तुमची मुलं खूप शिकून मोठे आपके होतील, बच्चे सीखकर बहुत बड़े बन जाएंगे. परमेश्वराने अनुग्रह केला तर ते परदेशात जातील. शायद परमेश्वर का अनुग्रह तो वो विदेश में जा लाखो सकते हैं. रुपये तुमच्या बँकेमध्ये असतील लाखों रुपए आपके बैंक में आ आणि जाएंगे. तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल बहुत धनी व्यक्ति बन आणि जाएंगे. एक प्रतिष्ठित मनुष्य व्हाल आप एक प्रतिष्ठित इंसान बन आणि जाएंगे. तुमच्याजवळ खूप सामर्थ्य कामं परमेश्वर तुमच्यासाठी करेल. बहुत से परमेश्वर सामर्थ्यशाली कार्य करेंगे. अद्भुत गोष्टी तुमच्याद्वारे होतील. अद्भुत बातें आपके द्वारा परमेश्वर त्यावेळेस करेंगे. सुद्धा तुम्हाला नम्रच राहायचं. आप उस समय भी आपको नम्र रहना है. आणि मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की त्यांच्याजवळ आशीर्वाद आल्यानंतर सर्व देवाची कृपा, सर्व देवाचं सामर्थ्य, देवानं त्यांची सुरुवात नेमकी कुठून केली होती ते सगळं विसरून मैंने गेले. बहुत सारे लोगों को देखा है, परमेश्वर ने जब उनके द्वारा अद्भुत कार्य किया, सामर्थ्यशाली कार्य किया, जब उनको वो बात पर जब वो कार्य कर रहे थे तब उनके अंदर से वो नम्रता निकली. देवाची कृपा त्यावेळेस ते विसरले की ते रॅशन म्हणून हे 5,000 रुपये फक्त औषधं घेऊन होते रॅशन म्हणून, आणि त्या लोकांजवळ आता एक गोळी खाऊ नये अशा प्रकारचं सामर्थ्य प्रभूने दिले. त्यावेळेस ते असं म्हणाले की प्रभूने माझ्यासाठी कुठं काय केलं. परमेश्वर की उस कृपा को वो भूल गए जब उनके पास राशन के लिए महज 5,000 रुपए थे, आज उनके पास करोड़ों रुपए. बट आज वो परमेश्वर के उस अनुग्रह को भूल गए. रॅशन म्हणून 5,000 रुपयाच्या गोळ्या आणत होते ते, पण आता ही परिस्थिती आहे की ती एकही औषध खात नाही, तरी त्यावेळेस ते असं म्हणतात की प्रभूने माझ्यासाठी कुठं वो काय. राशन के नाम पे 5-5 हजारों की दवाइयां खाते थे, आज वो एक भी दवाई नहीं खाते, फिर भी वो परमेश्वर के उस कार्य को, कृपा को भूल गए. कारण तुम्हाला माहित आहे हे सगळं गर्वामुळे होतं. क्योंकि ये सारी चीजें घमंड की वजह से होती है. जर त्या माणसाला जर गर्व नसेल त्याच्यामध्ये तर तो असं कधीच देवाची कृपा विसरणार. अगर इंसान के अंदर घमंड नहीं होगा तो परमेश्वर की कृपा को वो कभी नहीं भूलेगा. गर्व माणसाला कृपा विसरायला भाग पाडतो. घमंड इंसान को उस कृपा को भूलने के लिए मजबूर करता है. इस बात को आप लिख लीजिए. गर्व माणसाला देवाच्या सामर्थ्यापासून, उपस्थितीपासून लांब घेऊन जातो. घमंड इंसान को परमेश्वर के सामर्थ्य की उपस्थिति से दूर लेके जाते हैं. ज्या दिवशी नबुकदनेस्सर असं म्हणाला, जिस दिन नबूकदनेस्सर ने ऐसा कहा, सगळं साम्राज्य मी मिळवलं, ये सारा साम्राज्य जो मैंने खुद कमाया है, तत्क्षणी लगेच आकाशातून वाणी आली. उसी समय आकाश से वो वाणी हुई थी. देव म्हणाला तुला तुझ्या राजपदावरून काढून टाकेल. परमेश्वर ने कहा मैं तुम्हारे राज से तुम्हें निकाल दूंगा. 7 वर्ष तू नम्र होण्यासाठी बैल जसं गवत खातो तसा तू त्या बैलासारखा पडून राहशील. 7 साल नम्र होने के लिए तुम्हें बैल के समान घास को खाना पड़ेगा. आणि नबुकदनेस्सर एवढ्या मोठ्या सामर्थी राजा, तो बैलासारखा साखर दंडानं बांधून ठेवण्यात आला. नबूकदनेस्सर जो इतना सामर्थ्यशाली राजा था, 7 साल वो बैल की तरह घास खाता था, उसे बांध दिया गया था. लक्षात घ्या, गर्व तुम्हाला देवाच्या सामर्थ्यापासून लांब नेईल. घमंड आपको परमेश्वर के सामर्थ्य से दूर लेके जाता समर्पण करावं है. लागेल. आपको समर्पण करना जेव्हा चाहिए. तुम्हाला असं वाटेल किंवा जेव्हा पण कोणी असं तुमच्याजवळ येऊन म्हणेल की प्रभूने माझ्यासाठी कुठं काय केलं, प्रभूने माझ्या जीवनामध्ये कुठं काय केलेलं आहे, काय कुठल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये अशा आहे, असं ज्यावेळेस पण वाटेल त्यावेळेस गर्वाची सुरुवात झाली. लक्षात ठेवा. जिस क्षण आपको लगेगा कि परमेश्वर ने मेरे जीवन में क्या किया, परमेश्वर मुझे क्या दे, आप समझ जाए घमंड वहां पे शुरू. असा मनुष्य लवकर संपायला सुरुवात झाली. ऐसा मनुष्य का खत्म होना वहां पे शुरू. मोशे 40 वर्ष त्या रानामध्ये भटकून त्याला हे समजलं की माझं ज्ञान शून्य आहे. मूसा 40 साल तक उस वहां पर भटकता था और उन्हें पता चला कि मेरा जो ज्ञान बुद्धि है वो कुछ नहीं, वो शून्य माझ्याजवळ है. असलेली विद्या सगळी शून्य आहे. मेरे पास जो विवेक विद्या है वो पूरी तरह से माणसं शून्य युद्ध है. करण्याची आणि मारून टाकण्याची कला सगळी शून्य आहे. मेरे युद्ध की कला है वो सब कुछ शून्य है. कारण एक ही तलवार न चालवता मोशे आणि 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना बाहेर घेऊन निघाला होता. बिना तलवार चलाए मूसा ने 10 लाख से ज्यादा लोगों को मिस्र से निकाल दिया. मोशेने तलवार चालवली नाही. मूसा ने तलवार नहीं चलाई. मोशेने कुठलंही हत्यार चालवलं नाही. मूसा ने कोई भी हथियार नहीं चलाया. केवळ देवाचे शब्द सांगितले. सिर्फ परमेश्वर के शब्द उन्होंने बोले. केवळ देवाचा आवाज फारवा सांगितला. सिर्फ परमेश्वर के आवाज को लोगों तक ले. देव असं म्हणतो. परमेश्वर ने ऐसे आणि त्या कहा आवाजाला फारो घाबरला. और उस आवाज से फारो डर गए. त्या पाठीवर असणाऱ्या देवाला देव फारो घाबरला. और उसके पीछे जो भक्त परमेश्वर थे उससे फारो डर गया. लक्षात घ्या, नम्र असणारा व्यक्ती परमेश्वरापासून अशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त करतो. जो नम्र व्यक्ति परमेश्वर से ऐसे सामर्थ्य को प्राप्त करता है. देवाला तुमच्यावर कृपा करताना आनंद वाटला पाहिजे. परमेश्वर का आपके ऊपर कृपा करते हुए खुशी होनी तुम्ही चाहिए. साक्ष सांगत असताना इथं सिस्टर किती आनंदाने साक्ष सांगत होती. जब आप गवाही देते तो वो बहन कितने आनंद से वो गवाही काय देते. बोलू आणि काय नको छोट्या छोट्या
वाईट गोष्टी सांगत होते, त्यांना आनंद वाटत होता. छोटी छोटी वो बातें बता रही थी, उन्हें बहुत आनंद हो रहा था, मैं कितना बोलूं और कितना ना बोलूं. जुन्या विश्वासाला हा आनंद नसतो, पुराने जो विश्वास है उनके अंदर ये आनंद तो असा होता है. टाईट झालेला असतो. वो थोड़े से ऐसे हाईट थोडीशी 2-4 इंच वाढलेली असते उनकी ऊंचाई बढ़ जाती है, आणि त्याला साक्ष सांगायला नको वाटतं. उनको गवाही देने में अच्छा नहीं छोट्या लगता. गोष्टी तो सांगत नाही, छोटी छोटी बातें वो मोठं नहीं करता. काम त्याला लपवून ठेवतो. बड़ी बड़ी कार्य बातों को दान द्यावं लागेल म्हणून थोडंसं असं वाटतं की नको आता, भेंट देने के देना पड़ेगा इसलिए वो ना कह देते हैं, कारण हे गर्व आहे. क्योंकि उनके अंदर घमंड है. गर्व तुम्हाला साक्ष सांगण्यापासून थांबवतो, घमंड आपको गवाही देने से रोकता है. गर्व तुम्हाला देवाचा गौरव करण्यापासून घमंड थांबवतो, आपको परमेश्वर की महिमा करने से रोकता है. गर्व तुम्हाला देवाच्या चरणाजवळ जाण्यापासून घमंड आपको थांबवतो. परमेश्वर के चरण में जाने से रोकता है. कारण जग काय म्हणतं, कमजोर माणसं देवाजवळ याचना करायला जातात, दुनिया क्या कहती है, जो कमजोर है वो परमेश्वर के पास जाता है. पण जो व्यक्ती गर्विष्ठ आहे त्यांना जास्त जाण्याची गरज आहे. लेकिन जो घमंड से भरा है उसे परमेश्वर के पास जाने की ज्यादा जरूरत है. कमजोर नाही तर जो गर्विष्ठ आहे त्यांना जाण्याची जो गरज आहे. कमजोर नहीं लेकिन जिसके अंदर घमंड है उसे परमेश्वर के पास त्या जाने की माणसाला जरूरत है. तो गर्भातून बाहेर नाही आला तर देव त्याला बाहेर काढेल. क्योंकि वहां पर परमेश्वर उन्हें उस घमंड से निकाल आणि सकते म्हणून हैं. मोशे नम्र झाला, गर्विष्ठपणातून बाहेर आला आणि देवाने त्याला सामर्थ्याने उपयोग करून इसलिए मूसा घमंड से बाहर निकल गया, वो नम्र हो गया और परमेश्वर ने सामर्थ्य उसके द्वारा सामर्थ्यशाली रीति से 40 दिवस 2 वेळा म्हणजे 80 दिवस मोशे समर्पण करत बसला होता देवाला. 40 दिन से 2 बार मूसा परमेश्वर के सामने 80 दिन तक वो समर्पण काही करता रहा. खाल्लं नाही त्याने. कुछ नहीं खाया था उन्होंने. आणि न खाता पिता देवाजवळ समर्पण बिना केलं. खाए पिए वो परमेश्वर के सामने समर्पण वीस त्याला किया. जगातला सर्वात नम्र मनुष्य म्हटलं गेलेलं आहे, इसलिए ऐसे उन्हें दुनिया का सबसे नम्र इंसान नहीं कहा कारण ही जाता, देवाने दिलेली साक्ष आहे. क्योंकि ये परमेश्वर की दी हुई गवाही है. देव ज्यावेळेस साक्ष देतो त्यावेळेस ती साक्ष खरी असते. परमेश्वर जब गवाही देते वो पूरी तरह से सच होती आणि है. म्हणून जर गर्वावर विजय मिळवायचा आहे तर देवाला शरण जावं लागेल. अगर आपको घमंड के ऊपर विजय पाने तो आपको परमेश्वर के तुम्हाला सामने घुटणे टेकावे लागतील, नम्र होना जरूरी है. तुम्हाला देवाजवळ प्रार्थना करावी लागेल, परमेश्वर के सामने प्रार्थना करना जरूरी तुम्हाला है. समर्पण करावं लागेल. आपको समर्पण करना जरूरी है. तुमचा गर्व देवाजवळ जाऊन तुटला पाहिजे, आपका घमंड परमेश्वर के सामने टूटना तुमचं जरूरी सगळं है. टॅलेंट त्याजवळ जाऊन तुटलं पाहिजे, आपका सारा जो ज्ञान है वो उनके सामने टूटना तुमची जरूरी है. सगळी बुद्धी, तुमचं सगळं सामर्थ्य त्याजवळ तुटलं पाहिजे. आपकी सारी बुद्धि, आपका सामर्थ्य उनके सामने जाकर टूटना जरूरी है. कारण असं समर्पण करण्याच्या विरोधात जग आहे, लक्षात घ्या. ऐसा समर्पण करने के विरुद्ध संसार है. जर तुम्ही देवासमोर गुडघे टेकले अगर आपने परमेश्वर के सामने तर घुटने तुम्हाला टेके, दुसऱ्या कोणासमोर गुडघे टेकायची तो गरज आपको किसी के पडणार सामने घुटने टेकने की जरूरत नाही. नहीं है. कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. आपको किसी के सामने हाथ फैलाने की कारण जरूरत देवाला नहीं है. माहिती आहे की तुम्ही नम्र व्यक्ती आहात आणि समर्पण करता, क्योंकि परमेश्वर जानते हैं आप नम्र हो और आप समर्पित व्यक्ति हो आणि तुम्ही समर्पण करत आहात और आप समर्पण कर रहे हो. हे त्याला ठाऊक असणार आहे. ये उनको मालूम है. आणि म्हणून देव तुम्हाला उंचावर घेऊन जाईल. इसलिए परमेश्वर आपको ऊंचा कारण उठाएगा. प्रभूचं वचन सांगतो की तू नम्र जनास उंच करतो परमेश्वर कहते हैं जो नम्र है उन्हें आणि परमेश्वर गर्विष्ठाला उठाता है. उंचावरून खाली और खेचतो. जो घमंडी है उनको नीचे गिराते हैं. तो उंचावरून खाली खेचतो. वो ऊपर से उन्हें नीचा खींच देते हैं. बाजूला सांगा नम्र जनास तो उंच करतो. अपने पड़ोसी के नम्र जन को ऊंचा उठाते हैं. नम्र जनास उंच करतो. नवीन करारामध्ये सर्वात नम्र व्यक्ती कोण होता माहितीये? नए करार में सबसे नम्र व्यक्ति कौन था? प्रभू यीशु ख्रिस्त. यीशु मसीह होते हैं. कारण त्याच्याजवळ जगातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य होतं. उनके पास दुनिया का सबसे बड़ा सामर्थ्य उनके पास था. पर्वत हलवण्याची शक्ती त्याजवळ. पर्वत हिलाने की शक्ति उनके अंदर सर्व थी. माणसाला एका क्षणात मारण्याचं सारे सामर्थ्य. इंसानों को एक क्षण में वो मार जे सकते पण हैं. शिपाई तिथं होते त्या सगळ्यांचा अगदी त्यांना तिथे बदल करून टाकला असं त्यांनी एका क्षणामध्ये. जो वहां पर सिपाही थे उन्हें वो इतने तितर बितर कर सकते थे एक क्षण में. फक्त असं चुटकी वाजवून तर याजकांचं तोंड ते आयुष्यभरासाठी मुख्य झाले असते. चुटकी बजाते वो सारे याजकों का मुंह बंद कर सकते थे. सगळं जे काही त्या ठिकाणी होतं त्यांचे हत्यारं वगैरे सगळी वितळवायचं सामर्थ्य आहे. उनके पास जो भी हथियार थे उनको पिघलाने का सामर्थ्य उनके अंदर था. पण तरी पण तो समर्पण करतो. फिर भी वो समर्पण करने वाले थे. बायबल सांगतं कापाव्याच्या मेंढरासारखा तो गप्प राहिला. डोकर कापताना पुढे जसं मेंढरू गप्प राहतं तसा येशू गप्प होता. पवित्र शास्त्र कहता है जैसे बलिदान के लिए जैसे वो मेमना जाता है उस तरह से यीशु मसीह उनके सामने थे. येशू ख्रिस्त शांत राहिला होता. यीशु मसीह वहां शांत थे. सगळं सामर्थ्य विसरून, सारा सामर्थ्य भूल कर, सगळी शक्ती विसरून, सारी जो उनके अंदर शक्ति थी उसे सगळा अधिकार त्यागून सारा अधिकार को उन्होंने त्याग दिया था. पूर्णपणे येशू ख्रिस्ताने समर्पण केलं. पूर्ण रीति से यीशु मसीह ने समर्पण किया था. आणि प्रभू यीशू ख्रिस्त सर्वात नम्र व्यक्ती आहे. इसीलिए परमेश्वर यीशु मसीह सबसे नम्र व्यक्ति म्हणून है. फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 5 पासून 10 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई आहे ती तुमच्याही ठाई असू दे. फिलिपियों की किताब 2 अध्याय 5 से 10 वचन में लिखा है कि ऐसी जो प्रेम प्रीति यीशु मसीह के अंदर थी वैसे आप लोगों के अंदर होनी आणि चाहिए. त्या ठिकाणी असं स्पष्ट लिहिलंय की स्वर्गात देवासमान असणारा अधिकार त्यानं त्यागला आणि पृथ्वीवरचं मनुष्याचं रूप धारण त्याने केलं. वहां पर लिखा है कि स्वर्ग में सबसे बड़ा अधिकार है उसे त्याग कर वो पृथ्वी के सबसे नम्र व्यक्ति बन गए. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये गर्वापासून बाहेर यायचं असेल तर सर्वात चांगला उपाय त्याच्यावर जय मिळवण्यासाठी
समर्पण हाच आहे, दुसरा कोणताच नाही. अगर आपको अपने घमंड से निकलना है, उसके ऊपर जय पानी है, तो आपके पास एकमात्र है कि आपको अपने आप को समर्पित करना है. तुम्ही स्वतःला अधिक स्ट्रॉंग बनवत जाऊ नका, तर देवासमोर समर्पित व्हा. आप अपने आप को और ज्यादा सामर्थ्यशाली मत बनाए, वरन परमेश्वर के सामने आप नम्र हो जाइए. कारण सैतानानं तेच केलं. शत्रु ने या शैतान ने वही किया. सैतान गर्विष्ठपणाने देवासारखं सिंहासन थापण्याची इच्छा बाळगत आहे. शैतान घमंड से भरकर परमेश्वर के समान उस सिंहासन को पाने की कोशिश करता है. जग तुम्हाला समर्पण करायला सांगत नाही. संसार आपको समर्पण करने के लिए कभी नहीं कहेगा. जग तुम्हाला प्रतिकार करायला सांगतो. संसार आपको प्रतिकार करने के लिए ताकद लावायला सांगतो. आपको और सामर्थ्य, त्यानंतर अजून शक्ती मिळवायला सांगतो. और आपको शक्ति पाने के अजून लिए, बलशाली व्हायला सांगतो. और बलशाली होने के लिए आपको. पण देव मात्र सांगतो समर्पण कर, सगळ्या गोष्टी सॉल्व होतील. एक परमेश्वर कहते हैं आप समर्पण करो, सारी बातें हो जाएंगी. आणि सगळ्या गोष्टी परमेश्वर त्याच्यातून सगळ्यातून तू बाहेर येशील. और सारी चीजों से आप उससे बाहर निकल आएंगे. म्हणून गर्भातून बाहेर यायचं तर समर्पणाची गरज इसलिए आहे. घमंड से बाहर निकलने के लिए हमें समर्पण की जरूरत तुम्हाला है. प्रार्थना करावं लागेल प्रभूसमोर. आपको परमेश्वर के पास विचार करा की तुम्ही लास्ट टाइम कधी गुडघे टेकून प्रार्थना केली. आप इसके बारे में सोचिए कि पिछली बार कब आप घुटनों पे आप अपने प्रार्थना तुम्ही की. लास्ट टाइम कधी देवाजवळ गेला होता, प्रभूचा म्हणला असेल की प्रभूजी हे सगळं माझं आहे, हे सगळं तुझं आहे. पिछली बार आपने जब कहा था कि परमेश्वर ये सारी चीजें आपकी हैं, जे काय माझ्याजवळ आहे ते सगळं तुझं जो आहे. कुछ मेरा वो सब आपका है. जे काही दिलेस तू त्याच्याबद्दल मी जो धन्यवाद. दिया मैं उसके लिए आपको धन्यवाद देता हूं. जे काही माझ्याजवळ असलेलं टॅलेंट, बुद्धी, ज्ञान, पैसा, सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत. जो भी मेरे पास है, मेरा बुद्धि ज्ञान, मेरे पास जो भी विशेषता, पैसा, धन, सब कुछ परमेश्वर आपका है. आणि मग जर तुम्ही समर्पण कराल अगर आप समर्पण करेंगे तर तुम्ही गर्भातून बाहेर तो याल. आप घमंड से बाहर दुसरी निकलेंगे. गोष्ट ग्रीड, दूसरा जो ग्रीड है, लोभ. लोभ कहते आणि हैं. लोभ जो आहे तो लोभावर जर विषय मिळवाय. लोभ म्हणजे काय? अभिलाषा मतलब क्या म्हणजे है? काय? माझ्याजवळ ठेवून घेईन त्याला लोभ म्हणतात. जो मुझे अपने पास ही रखने उसे आणि तुम्हाला अभिलाषा. माहिती आहे, लोभ हा केवळ आणि केवळ देण्याने निघून जातो. हालेलुया. जो अभिलाषा या लोभ है वो सिर्फ देने से ही निकल सकता है. लोभाला दुसरा कोणताही उपाय नाहीये जगामध्ये. इस अभिलाषा के विरुद्ध कोई भी उपाय नहीं. जसं संसार गर्वाला समर्पणाचा उपाय आहे, जैसे घमंड के लिए समर्पण का उपाय है, तसं लोभाला देण्याचा उपाय आहे. वैसे लोभ का उपाय है उसे देना. बाजूला सांगा, लोभाला देण्याचा उपाय आहे. लोभ के ऊपर एक उपाय है. लोभावर जय मिळवायचं तर तुम्हाला द्यावं लागेल. लोभ के ऊपर आपको जय पाने तो आपको देना पड़ेगा. जो देत नाही तो जास्त लोभी आहे, हे लक्षात ठेवा. जो देता नहीं वो ज्यादा लोभी है. कारण जो कारण सांगतो देण्यासाठी तो जास्त लोभी आहे. जो बहुत सारे कारण बताता है देने के लिए वो लोभी है. परिचित असणारं वचन आहे मलाकीचा 3रा अध्याय 8 आणि 11 वचन, 8 पासून 11 पर्यंत. याच्यावर संदेश ऐकायला लोकांना कठीण वाटतं, जड वाटतं, नको वाटतं, तरी सुद्धा देव जे सांगत आहे त्यासाठी आपण समर्पित असलं पाहिजे. 3रा अध्याय 8 ते 11 पासून याच ठिकाणी असं लिहिलंय, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे असे तुम्ही म्हणता. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पण या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाने उडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुमच्यावर वर्षित की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मलाकी किताब 3रा अध्याय 8 से 11 पढ़ेंगे. क्या मनुष्य परमेश्वर को धोखा दे सकता है? पर देखो तुम मुझको धोखा देते हो और तो भी पूछते हो हमने किस बात में तुझे लूटा है? दशमांश और उठाने के भेंटों में तुम पर भारी शाप पड़ा है, क्योंकि तुम मुझे लूटते हो. वरन सारी जाति ऐसा करती है, सारे दशमांश भंडार में ले आओ कि मेरे भवन में भोज वस्तु रहे. और सेनाओं का यहोवा ये कहता है कि ऐसा करके मुझे परखो कि मैं आकाश के झरोखे तुम्हारे लिए खोलकर तुम्हारे ऊपर अपरंपार आशीष की वर्षा करता हूं कि नहीं. बायबल आपल्याला दान देण्याविषयी पुष्कळ काही ठिकाणी सांगतं आहे की दान देण्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती. पवित्र शास्त्र में भेंट देने के बारे में बहुत सारी जगह पर बताते हैं. आणि दान देणं ही देवाची इच्छा आहे की तुम्ही दान द्यावं. परमेश्वर की इच्छा है कि आप भी भेंट दें. पण लोभी माणूस कधीच दान देऊ शकत नाही. लेकिन जो लोभी होता है वो कभी भी ऐसे भेंट नहीं देता. बायबल आपल्याला दान देण्याविषयी सांगतं. पवित्र शास्त्र में भेंट देने के बारे में दशमांश देण्याविषयी सांगतं. दशमांश के बारे में बताता है. उपकार स्तुतीचं दान देण्याविषयी सांगतं. परमेश्वर उपकार स्तुति के बारे में गरीबांना मदत करण्याविषयी सांगतं. गरीबों की मदद करने के बारे में बताते हैं. आणि देवाच्या सेवकांना देण्याविषयी सांगतं. और परमेश्वर के सेवकों के लिए देने के लिए बारे में बताता है. बस इतकं नको है ना. तुम्हाला वाटलं असेल इतकी लिस्ट नका सांग. आपको लगता है इतनी अजून याच्या पुढे सुद्धा आहे. बस हो गया, बट इसके आगे भी है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल आपल्याला संतोषानं देण्याविषयी सांगतं. परमेश्वर में संतोष के साथ देने के बारे में बताता है. संतोषानं देणं हा हे शब्द का लिहिला असेल सांगा बरं. वहां पर आप संतोष के साथ देने के बारे में ऐसा क्यों लिखा? संतोषानं देणं म्हणजे आनंदाने देणं. उसका मतलब क्या है कि आप आनंद से देते. संतोषानं देणं म्हणजे काय की लोभी अंतःकरण ठेवून न देणे.
त्याचा मिनिंग असं होतं. संतोष के साथ देने का मतलब आपके अंदर कोई लोभ नहीं होना चाहिए, उस अंतःकरण के साथ देना है. जो लोभी आहे तो कधीच आनंदाने दान देऊ शकत नाही. जो लोभी है वो कभी भी आनंद से भेंट नहीं देता है. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी लोभातून माझं जे जगाविषयीचं आकर्षण आहे त्याच्यातून मी बाहेर यावं. बहुत सारे लोगों को लगता है कि मेरे दुनिया के सांसारिक चीजों के बारे में मेरे अंदर जो अभिलाषा आकर्षण है उससे मैं बाहर निकलूं. पण देण्याची त्याची इच्छा नसते. बट देने की उनकी इच्छा नहीं होती. पण जर तुम्ही देणारे म्हणाल तर तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर या. अगर आप देने वाले बनोगे तो आप उससे बाहर निकल जसं जाओगे. पहिल्यांदा आपण वाचलं की गर्भातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. अगर आपने पहले हमने जैसे सीखा घमंड से अगर आपको बाहर निकलना पण है, तुम्हाला गर्भातून बाहेर येण्यासाठी बाकीचे उपाय बरेच केले जातात. लेकिन घमंड से बाहर निकलने के लिए बहुत सारी चीजें पण करते हैं. त्याच्यासाठी एकच उपाय आहे की तुमचं समर्पण केलं की तुम्ही ऑटोमॅटिक गर्भातून बाहेर या. इसके लिए एक ही उपाय, अगर आप समर्पण करेंगे तो आप घमंड से बाहर निकल जाएंगे. तुमच्यापेक्षा देव सामर्थ्य आहे ज्यावेळेस तुम्ही कबूल केलं त्यावेळेस तुम्ही गर्भातून बाहेर आले. इस बात को अगर आपने कबूला कि आपसे ज्यादा परमेश्वर सामर्थ्यशाली है तो आप घमंड से बाहर निकल गए. आणि जर देवाने माझ्यासाठी कामं केली हे जर तुम्ही कबूल केलं तर तुम्ही गर्भातून बाहेर आले. अगर आपने इस बात को अंगीकार किया कि परमेश्वर ने मेरे लिए सारे कार्य किए तो आप घमंड से बाहर. तसंच तुम्हाला जर लोभातून बाहेर यायचं तर तुम्ही द्यायला शिकले तर तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर अगर या. आपको वैसे लोभ से निकलने के, अगर आपने देने के बारे में सीखा तो आप लोभ से बाहर निकल जाए. आणि जो तुम्ही द्यायला शिकले, दशमोन द्यायला शिकले, उपकार स्तुती दान द्यायला शिकले, देवाला द्यायला शिकले, त्याच प्रकारे पालकाला द्यायला शिकले, त्याच प्रकारे गरीबाला द्यायला शिकले तर निश्चित तुम्ही सगळ्यातून बाहेर या. अगर आप दान पे दशमलव देने के लिए आप तैयार है, अगर आप परमेश्वर के दासों के लिए देने के लिए तैयार है, अपनी उपकार स्तुति के द्वारा परमेश्वर को देने के लिए तैयार है तो आप लोभ से बाहर निकल. कारण लक्षात घ्या, लोभ हे देवाविरुद्ध केलेलं पातक आहे. क्योंकि लोभ है परमेश्वर के विरुद्ध किया हुआ पाप. लोभ तुम्हाला कधीच दान देऊ देणार नाही. लोभ आपको कभी भी इस बात की अनुमति नहीं देगा कि आप लोभ तुम्हाला कधीच गरीबाला मदत करू देणार नाही. लोभ आपको कभी भी गरीबों को मदद करने के लिए, लोभ हा कधीच तुम्हाला कोणाला खायला घालू देणार नाही. लोभ आपको कभी भी किसी इंसान को खाने के लिए देने के लिए अनुमति नहीं. लोभ कधीच तुम्हाला पालकाला मदत कर, तुमची लोभामुळे कधीच तुम्ही पालकाला मदत नाही करू शकत. आपके अंदर अगर लोभ है तो आप किसी परमेश्वर के दास की आप कभी भी मदद नहीं कर पाएंगे. पण तुम्हाला माहिती आहे देवाचं वचन सांगतं की जर तुम्ही पाण्याचा प्याला जरी दिला तरी तुम्ही आशीर्वादाला मुकणार नाही. आमीन. परमेश्वर का वचन कहते हैं अगर आप एक प्याला भी परमेश्वर के दास से करके दोगे तो उसका प्रतिफल तुम पाओगे. जर पाण्याचा प्याल्याचा देव आठवण ठेवतो तर विचार करा की तुम्ही जर आर्थिक किंवा अजून कोणत्या स्वरूपात मदत करत असाल तर देव परमेश्वर त्याची किती मोठी आठवण ठेवेल. अगर आप सोचे कि सिर्फ परमेश्वर पानी के प्याले के बारे में अगर वो परमेश्वर ध्यान देते, अगर आप परमेश्वर के दास की पासों उनकी मदद करते हो तो परमेश्वर कितना ज्यादा प्रतिफल आपको देगा. कारण लोभी मनुष्य यातलं काहीच देऊ शकत नाही. क्योंकि लोभी मनुष्य तो इनमें से कुछ भी नहीं दे आणि सकता. म्हणून लोभातून बाहेर यायचं असेल अगर आपको लोभ में से बाहर निकलना है तर तुम्हाला दान द्यावं लागेल. आपको भेंट दान देना आणि जरूरी जर है. तुम्ही दान देत नसाल, अगर आप नहीं दे रहे, जर तुम्ही दशमांश देत नसाल अगर आप दशमांश नहीं दे रहे तर तुम्ही लोभी आहात. तो अगर इसका मतलब आप लोभी है. कारण त्याच्या बरोबर जे आहे ते काय आहे, तुम्ही लोभी आहात. अगर आप नहीं दे रहे उसका मतलब आप लोभी है. कारण लोभी आहात म्हणूनच तुम्ही दशमांश नाही देऊ शकत. आप लोभी इसलिए आप दशमांश तुम्हाला नहीं वाटतं हे देते. माझं आहे, आपको लगता है ये मेरा है, मी देवाला देणार नाही. मैं परमेश्वर को नहीं कारण दूंगा. तुम्ही ते समर्पण केलं नाही क्योंकि प्रभूला. आपने समर्पण नहीं किया हे है प्रभू तुझं आहे असं तुम्ही म्हणालाच आपने नाही. नहीं कहा कि परमेश्वर ही आपका है, संपत्ती तुझी आहे असं तुम्ही कधी ये म्हणाल धन नाही. आपका ऐसा आपने कभी नहीं कहा. मला परमेश्वर मिळालेला पगार हा तुझा आहे ती तुम्ही म्हणाल नाही. जो मुझे मिला हुआ पगार है वो मेरा है, आपने कहा. महिनाभर काम कराल तू शक्ती दिलीस असं तुम्ही कधी म्हणाल नाही. अगर आपने ये नहीं कहा कि मैंने महीने भर का पूरा कार्य किया मैंने, लेकिन शक्ति आपने मी दी. महिन्यात एक दिवस सुद्धा आजारी पडलो नाही असं तुम्ही कधी म्हणाल नाही. पूरे महीने में कभी भी मैं बीमार नहीं हुआ, आपने ये परमेश्वर से नहीं कहा है. कारण तुझ्यामुळे प्रभूजी मला तू आरोग्य दिलेस. आपकी वजह से मुझे ये परमेश्वर म्हणूनच मी रोज कामाला जाऊ शकतो. इसलिए मैं हर दिन जा रहा हूँ. कारण जर हजारो लोक बेडवर पडून आहेत हजारों लोग आज बीमार पड़े हुए हैं, आणि ते कामाला जाऊ शकत नाही, वो अपने कार्यस्थल पे नहीं जा पा कष्ट करू रहे, शकत नाही वो कोई कार्य नहीं कर आणि पा ते रहे, बेडवर पडून आहेत त्यांचा मेंदू काम करत नाहीये. उनका मेंदू कार्य नहीं कर रहा है. आणि मला तू चांगला डोकं दिलेस कारण तू माझ्यावर कृपा करून मी काम करू शकतो, विचार चांगला करू शकतो आणि मी धन्यवाद करतो देवा तुझा. मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूं क्योंकि आपने मेरे ऊपर कृपा की, मुझे बुद्धि दी कि मैं सारा कार्य अच्छे से कर आणि सकता एवढं हूं. सगळं केल्यामुळे माझ्याजवळ काहीतरी आलेलं आहे. ये सब करने की वजह से मेरे पास कुछ आता है. हे सुद्धा तुझंच आहे. अब ये भी आपका है. कारण तूच आरोग्य दिलेस, क्योंकि आरोग्य देने वाले कारण आप तू हैं, शक्ती दिलीस शक्ति देने वाले आप आणि हैं. म्हणून हे सगळं तुझं आहे. इसकी वजह से ये सब आपका है. आणि मी तुझ्या हातात देतो मैं आपके हाथ में सौंपता आणि हे हूं. देण्यासाठी मला मदत कर. ये देने के लिए आप मुझे मदद जर तुम्ही कीजिए. असं म्हणाल तरच तुम्ही लोभी नाही. अगर आप ऐसा कहेंगे तो आप लोभी नहीं. कारण तुम्ही म्हणाल की मी शक्ती मिळवली, माझ्या सामर्थ्याने मिळालं, मी कष्ट केले, मी मेहनत केली, मी पावसात उन्हात तानात मी कष्ट केले आणि मग देवाला का द्यावं. आप कहेंगे कि मैंने कार्य किया, मैंने धूप में बारिश में मैं गया, सब कुछ मेरे सामर्थ्य से मैंने किया, तो मैं परमेश्वर को क्यों दूं.
कारण हे लोभी अंतःकरण आहे. ये लोभी अंतःकरण के बारे में, लोभी अंतःकरण दान देऊ देत नाही. वो आपको कभी भी दान या भेंट देने की अनुमति नहीं आणि देता. लोभी अंतःकरण कधीच तुम्हाला परमेश्वरासमोर समर्पण करायला मदत करणार नाही. आपका लोभी अंतःकरण आपको परमेश्वर के सामने समर्पण करने में कभी कधीही मदद तुम्ही नहीं करेगा. स्वतःच जीवन समर्पित नाही करू कभी शकत. भी आप अपना जीवन समर्पण नहीं कर म्हणून पाएंगे. जर तुम्ही असं लोभामध्ये असाल अगर आप ऐसे लोभ में हैं, तर आजच बाहेर या. तो आज उससे बाहर निकलो. आजच प्रभूला म्हणा, आज ही परमेश्वर से कहिए, जे काही तुझं आहे ते मी तुला देण्यासाठी तयार जो आहे. कहीं आपका है वो आपको देने के लिए मैं मला तैयार हूं. लोभातून बाहेर यायचं. इस लोभ से मुझे बाहर मला ह्या निकलना है. जगाच्या आकर्षणातून बाहेर मुझे यायचं. संसार के उस आकर्षण से कारण निकलना है. आपण काही घेऊन आलेलो नाही क्योंकि हम कुछ लेके नहीं आए, आणि आपण काही घेऊन पण ना जाणार. कुछ हम लेके जाएंगे. आणि जर देवानं जर असं ऑप्शन ठेवलं असतं अगर परमेश्वर ने ऐसा कोई विकल्प रखा होता, की तुम्ही हवं ते पृथ्वीवर घेऊन येऊ शकताय, आप कुछ भी पृथ्वी पे ला सकते, तर आज आपण इथं दिसलोच नसतो. तो आज हम यहाँ पर नहीं होते. कारण माणसं एकमेकाला मारून सगळं काही जमा करण्याच्या नादात असते. क्योंकि मनुष्य एक दूसरे को मार के सब कुछ बटोरने में कारण से 60 आणि 70 वर्षासाठी जर आपण एवढं जमा करतो 60-70 की उम्र के लिए अगर हम इतना तर सामान अनंत जमा करते, काळासाठी आपण किती जमा तो करू. अनंत काल के लिए कितना हम बटोरते. पण देवानं पाठवलंय रिकामं आणि परमेश्वर ने रिकामच बोलवलेलं आहे. परमेश्वर ने हमें खाली भेजा है और हमें खाली ही बुलाया है. आणि परमेश्वराला माहिती आहे की मनुष्य किती स्वार्थी आहे, परमेश्वर जानते कि हम कितना स्वार्थी है, किती लोभामध्ये अडकलेला हमारे आहे. अंदर कितने लोभ है, कितने लोभ से म्हणून आपण लोभातून बाहेर येण्यासाठी द्यायला शिकलं पाहिजे. इसलिए लोभ से बाहर निकलने के लिए हमें देना कारण सीखना लोभावर चाहिए. विजय मिळवण्याचा एकच पर्याय आहे. क्योंकि लोभ के ऊपर जय पाने के लिए एक ही विकल्प है. तुमच्याजवळ जे काय असेल कमीतून आपण परमेश्वराला द्यायला शिकलं हमारे पाहिजे. अंदर कोई भी कमी घटी हो, परमेश्वर को देना ज्या वेळेस सीखना तुम्ही चाहिए. तुमच्याजवळ कमी असताना देऊ लागा, जब आपके अंदर कमी है तब आप उसमें से आप देना तुमच्याजवळ सीखेंगे. काहीच नसताना देऊ लागा, आपके पास कुछ नहीं तब आप देने के लिए सीखेंगे. त्यावेळेस तुम्ही पुष्कळातून देऊ लागा. तब आप बहुतायत से भी परमेश्वर को देंगे. तुमच्याजवळ भरपूर आल्यानंतर मी देणार आहे असं जर म्हणत असतील तर तो सर्वात जास्त लोभी मनुष्य आहे, लक्षात अगर ठेवा. आपको ऐसे लगता है मेरे पास बहुतायत से अगर तब मैं परमेश्वर को दूंगा, तो आप सबसे लोभी कारण व्यक्ति असे म्हणणारे पुष्कळ जर भेटलेत मला, हैं. ऐसे बोलने वाले बहुत सारे लोग. माझ्याजवळ काही नाही तर मी काय देऊ. मेरे पास कुछ नहीं तो मैं क्या दूंगा. विधवेजवळ 2च तोल्या होत्या वो जो विवाह थी उसके पास सिर्फ दो ही आणि सीखें थी. येशू ख्रिस्ताने कुठल्याही श्रीमंत माणसाची स्तुती केली नाही, यीशु मसीह ने वहां पर किसी धनवान व्यक्ति की स्तुति नहीं की, फक्त विधवेची स्तुती केली. सिर्फ उस विधवा की स्तुति की. कारण त्याला माहिती होतं हिनं कमी मधून दिलेलं आहे. क्योंकि उन्हें मालूम था कमी घटी में इसने दिया. तिच्याजवळ घरी खाण्यासाठी आता ह्याच्यानंतर काही शिल्लक नाही. उनके घर खाने के लिए उनके घर में कुछ भी नहीं है. त्याच्यानंतर तिची स्टोरी लिहिली गेली नाही. उनके बाद उनकी वहां पर कोई कहानी ती किती आशीर्वादित झाली असेल हे लिहिलं गेलेलं नाही. कितने आशीषित हुए यहाँ पर कारण नहीं लिखा गया. ज्या व्यक्तीची येशू ख्रिस्तानं स्तुती केली, क्योंकि जिस इंसान ने यीशु मसीह की स्तुति की, आणि येशू ख्रिस्त जर ज्या व्यक्ती स्तुती करत असेल अगर यीशु मसीह किसी की स्तुति कर रहे हैं, तर त्याच्या घरामध्ये आशीर्वाद आल्याशिवाय राहणारच नाही. आमेन, तो उसके घर में आशीष आकर नहीं मिलेंगे. त्याचं घर पैशाने भरल्याशिवाय राहणारच नाही. उसका घर पैसों से धन से भर जाए. जर 2 टोले स्तुती केली असेल तर 2000 टोल्या कधीच तिला मिळाल्या अगर असतात. 2 सिक्के देंगे तो 2000 सिक्के उन्हें मिले कारण होंगे. येशू ख्रिस्त केवळ शब्द बोलल्याने आजार बरे होत होते. क्योंकि उसने सिर्फ शब्द बोले और उनकी बीमारियां चंगाई हो स्तुती गई. केल्या गेल्या तिचं घर मडकं भरलं असतं. स्तुति वहां पर की हुई उसी समय उनका घर भर गया कारण ते होगा. लिहिलं गेलं नाही. क्योंकि वो लिखा नहीं गया कारण है. बरेच चमत्कार बायबलमध्ये लिहिले नाही बहुत सारे चमत्कार पवित्र शास्त्र में नहीं लिखे हुए आणि हैं. म्हणून आपल्याला ठाऊक नाही. इसलिए हमें मालूम नहीं है. बरेच लोक असा प्रश्न विचारतात की विधवे स्तुती केली विषय संपला. बहुत सारे लोग ऐसे कहते हैं कि उस विधवा की परमेश्वर ने स्तुति की और खत्म हो पण गया. नाही, येशू ज्याची स्तुती करतो तो परमेश्वराची कृपा झाल्यामुळेच येशू त्याची स्तुती करतो. किसी की स्तुति करते हैं जिनके ऊपर परमेश्वर की कृपा होती है. बायबलमध्ये कुणाची येशूने जे स्तुती केली तो व्यक्ती आशीर्वादित झालेला आपल्याला पाहायला पवित्र मिळतो. शास्त्र में हमने देखा कि जिस व्यक्ति की यीशु मसीह ने स्तुति की वो आशीषित हुए. नथनेलची स्तुती केली, नथनेल लगेच शिष्यांच्या मध्ये सहभागी झाला. नथनेल की जब स्तुति की तो वो शिष्य बन गए. आणि तुम्हाला माहिती आहे नथनेल भारतामध्ये सुवार्ता घेऊन येणारा व्यक्ती होता. कहते हैं नथनेल था वो हिंदुस्तान में सुवार्ता लेके आए. परमेश्वर ज्याची स्तुती करतो त्याच्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद पाठवतो. परमेश्वर जिनकी स्तुति करते हैं उनके जीवन में वो आशीष को. आणि म्हणून लोभातून बाहेर यायचं असेल तर द्यायला शिका. इसलिए लोभ से अगर हमें बाहर निकलना है तो हमें तुमच्याजवळ देना का आहे याचा विचार न करता आपण ज्या का आहे त्याच्यातून उपलब्धतेतून आपण द्यायला शिकलं पाहिजे. आपके पास जा है जो भी है उससे मत सोचिए, बट जो है कमी घटी उसमें से आप देना म्हणजे सीखिए. ज्यावेळेस पुष्कळ येईल त्यावेळेस तुम्ही आनंदाने देऊ लागा. जब आपके पास बहुत है तब आनंद के साथ देना. कधीच तुम्हाला त्याचा लोभ वाटणार नाही. कभी भी आपके अंदर उसकी वजह से लोभ नहीं कधीच होगा. तुम्हाला असं वाटणार नाही हे माझं आहे मी कुणाला कशाला देऊ. आपको कभी ये नहीं लगेगा कि जो मेरा है मैं किसी को क्यों मग मी कशाला द्यायची गरज आहे. मेरे देने की जरूरत क्या है. पण त्यावेळेस पण तुम्हाला ही खात्री असेल की मी कमीतून ज्यावेळेस माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेस मी दिले आणि आता पुष्कळ आहे तर मला आता पुष्कळ दिलं उस पाहिजे. समय भी आपके अंदर इस बात का निश्चित होगा कि जब मेरे पास कुछ नहीं था तब मैं देता था, मेरे पास बहुत था तो मैं आनंद से दूंगा. आणि म्हणून लोभावर विजय मिळवायचा असेल इसलिए अगर आपको लोभ के ऊपर अगर आपको विजय तर प्राप्त आपण करना द्यायला है, शिकलं पाहिजे. तो देना हमें सीखना आणि मग होगा. सर्वात शेवटी और सबसे अंत में आणि अभिलाषा
अभिलाषा है हमारे, वासना, वासना या अभिलाषा, त्याच्यावर सुद्धा आपल्याला विजय मिळवायचा. उसके ऊपर भी हमें जय पाना जरूरी है. त्याच्यावर विजय मिळवणं हे उपवासाशिवाय शक्य नाही. उसके ऊपर जय पाना बिना उपवास के मुमकिन नहीं है. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं असली जात उपवासा वाचून प्रार्थने वाचून. पवित्र शास्त्र निश्चित रीति से बताते कि ऐसी जात है वो बिना उपवास के नहीं जाते. इफिसकरसपत्र याचा 4 अध्याय 17 ते 20 वचन वाचूया. मी थोडक्यात संपवणार आहे. एफिसियों की किताब 4 अध्याय 17 से 20. सहनशीलतेबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आपकी सहनशीलता जो इसके लिए प्रभु को धन्यवाद. कारण तुम्ही ऐकत आहात शांतपणे, क्योंकि आप शांति से सुन रहे हैं. कारण परमेश्वर खरोखर तुमच्याशी काहीतरी बोलत आहे. क्योंकि परमेश्वर आपसे कुछ ना कुछ बात कर रहे हैं. आणि 17 आणि 20 17 पासून 20 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. इफिस 4 17 पासून 20 पर्यंत. म्हणून मी हे म्हणतो, प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहे. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नहीं. एफिसियों की किताब 4 अध्याय 17 से 20 पढ़ेंगे. इसलिए मैं यह कहता हूँ और प्रभु में आग्रह करता हूँ कि जैसे अन्य जातियों के लोग अपने मन को अनर्थ रीति पर चलाते, तुम अब से फिर ऐसे न चलो, क्योंकि उनकी बुद्धि अंधेरी हो गई है और उन अज्ञाताओं के कारण जो उनमें है और उनके मन की कठिनता के कारण वे परमेश्वर के जीवन से अलग किए गए हैं और वे सुन्न होकर लुचपत में लग गए हैं कि सब प्रकार के गंदे काम लालसा से किया करे. 20वां आयत. पर तुमने मसीह को ऐसी शिक्षा नहीं पाई. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रभु सबके बीच में उपस्थित. आणि बायबल या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं, और पवित्र शास्त्र यहाँ पर बहुत स्पष्ट रीति से वासना आणि अभिलाषेतून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. अभिलाषा से लालसा से जर त्यातून बाहेर यायचं आहे तर आपल्याला उपवासाशिवाय दुसरा कुठला पर्याय उससे नाही. बाहर निकलना तो हमें प्रार्थना उपवास के बिना हमारे पास और कोई कारण विकल्प बऱ्याच नहीं है. ह्या जगामध्ये जर सर्वात जास्त मारा जर होत असेल कशाचा आता, इस दुनिया में बहुत सारी चीजों की भरमार अगर कोई हो रही है तो म्हणजे वासनेचा. वो है वासना या वासना ही जगातल्या लोकांच्या मध्ये आणि विश्वासदारांच्या मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली आहे. क्योंकि ये लालसा है वो विश्वासी और संसारिक दोनों लोगों के अंदर भरी हुई है. आणि सगळीकडे अशा प्रकारचं वातावरण तयार होत और आहे. सब जगह ऐसे इस तरह की वातावरण निर्मित हो रही आणि है. जितकं जास्त येशू ख्रिस्त जवळ येण्याचा काळ जवळ येत चाललेला आहे, यीशु मसीह के पुनरागमन का काल जितना समीप आ रहा है, तेवढं जास्त ह्या वासनेचं काम वाढत आहे. उतना ज्यादा इस लालसा का कार्य बढ़ रहा है. आणि त्याचं जे कार्य आहे ते मोठ्या जोमानं करत आहे. वो कार्य जो बहुत जोर शोर से हो रहा है. मोबाईलद्वारे, इंटरनेटद्वारे, इतर अशा बऱ्याच टीव्हीद्वारे, चित्रपटांच्या द्वारे अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्याद्वारे हे काम मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मोबाइल, टीवी, इंटरनेट, इन सारी चीजों के द्वारा ये जो लालसा का कार्य है वो बहुत जोरों जोरों से आकर्षित करण्यासाठी, जगातल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी, विश्वासदारांना आकर्षित करण्यासाठी सैतान त्याच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करत आहे. शत्रु जो शैतान है वो सांसारिक या विश्वासी लोगों को भी आकर्षित करने के लिए जोर शोर से कार्य कर रहा है. सगळं त्याचं सामर्थ्य वापरत आहे यासाठी की कुठला तरी विश्वासदार असा आहे की जो नरकाच्या रस्ते, स्वर्गाच्या रस्त्यावरून नरकाच्या रस्त्यावर आहे. शैतान पूरे अपना सामर्थ्य से ये सारी चीजें कर रहा है कि कोई तो विश्वासी हो जो अपना विश्वास का मार्ग छोड़कर वो नरक में चला जाए. आणि कित्येक तरी विश्वासदारांना मी ओळखतो की कित्येक तरी दिवसांपासून त्यांनी उपवासच केलेला नाही. वैसे कितने सारे विश्वासियों को जानता हूँ जो कितने सारे दिनों में उन्होंने उपवास ही नहीं किया है. कारण त्यांना असं वाटतं की माझ्यावर काही हमलेच होत नाही. क्योंकि उन्हें लगता है कि मेरे ऊपर कोई हमला नहीं हो रहा, माझ्यावर कुठल्याही सैतानाचा अटॅक नाही, मेरे ऊपर शत्रु का कोई हमला नहीं हो असं रहा है. समजू नका, असं गाफील राहू नका. ऐसे मत रहो. कारण तुम्ही ती व्यक्ती आहात की जो सैतानाच्या हिट लिस्ट वरती आहे. आप ये उस व्यक्ति हो जो शत्रु के शैतान के हित में आणि सतत तो तुम्हाला पापात पाडण्यासाठी प्रयत्न करेल. बार बार वो आपको पाप में गिराने की कोशिश कर रहा है. सतत जितकं तुम्ही देवामध्ये वाढाल तितकं तो जोराने काम करू लागेल. जितना परमेश्वर में बढ़ेंगे उतना जोर से शत्रु कार्य जितकं करता है. तुम्ही सामर्थ्याने सेवेसाठी समर्पण कराल तितकं तो चौताळून उठेल. जितना आप सामर्थ्य से परमेश्वर की सेवा में जाने की कोशिश करेंगे उतना ज्यादा वो आणि उठेगा. तुम्हाला गरज आहे देवाला समर्पण करून उपवास करण्याची. और आपको ये जरूरत है कि समर्पण के साथ आप उपवास में परमेश्वर के कारण सामने दिसल्यास मनोहर असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगली नसते. दिखने में अच्छी लगने वाली हर एक मनोरम वस्तु हमारे शरीर के लिए अच्छी कारण नहीं है. सैतानाचं काम आहे सतत दाखवत राहणं. क्योंकि शैतान की वो ये उसका कार्य है कि वो चीजों को दिखाता रहे. कारण
त्याला ठाऊक आहे की दिसण्यामुळेच, दाखवत राहिल्यामुळेच तो पापात पडणार आहे. क्योंकि वो जानता है कि देखने से ज्यादा दिखाने से हम पाप में पड़ जाएंगे. या जगातले जे स्त्री आणि पहिले स्त्री आणि पुरुष आहे माहिती आहे तुम्हाला, केवळ बघण्यामुळे ते पापात पडले. इस संसार के जो पहले स्त्री पुरुष थे वो सिर्फ देखने की वजह से पाप में गिर गए. कारण बघितलं त्यांनी. काय बायबलमध्ये काय लिहिलंय तिथं की ते फळ दिसण्यास मनोहर आहे असं लिहिलेलं आहे. पवित्र शास्त्र में लिखा है कि वो जो फल था वो दिखने में मनोहर था. आणि फक्त दाखवल्याने तुम्ही पाप नाही करत, सिर्फ दिखाने से आप पाप नहीं करते. तुम्ही बघितल्याने केवळ पाप करत नाही, आप सिर्फ देखने से पाप त्याची नहीं करते. पुढची स्टेप पाप आहे. उसके आगे का जो स्तर है वो पाप पण है. पहिली स्टेप जी आहे ते पाहणं आहे. लक्षात घ्या. अगर आपकी पहली जो स्टेप है वो देखना आणि है, म्हणून तुम्हाला सैतान दाखवत राहील. इसलिए शत्रु या शैतान आपको सतत दिखाता तुमच्या रहेगा. नजरेसमोर अशा चुकीच्या गोष्टी येत राहतील. बार बार आपके नजरों के सामने ऐसी गलत चीजों आपण सगळेजण त्याच्यामध्ये आहोत. हम सब उसमें हैं. आणि म्हणून आपल्याला विजय मिळवायचा आहे. इसलिए हमें उसके ऊपर आणि जय पाने त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर उपवासाशिवाय दुसरा कोणताही उसके पर्याय ऊपर जय पाने के लिए उपवास के अलावा कोई तुम्हाला विकल्प देवाला नहीं है. समर्पण करावं लागेल स्वतःच्या शरीराचं. आपको परमेश्वर के सामने अपने शरीर का समर्पण करना जरूरी जसं है. पाऊल असं म्हणतो पहिले करंथीकरस पत्र 9:27 वचनामध्ये आपण काढणार नाही. त्या ठिकाणी असं लिहिलंय, मी आपल्या शरीराला कुदळतो आणि दास्य करून ठेवतो. वहां पर पौलुस लिखते हैं कि मैं अपने शरीर को बार बार तोड़ता हूँ, वहां पर मैं दास बन जाता हूँ. कारण ज्यावेळेस मी असं करतो त्यावेळेस माझ्या शरीराच्या वासना, लोभ आणि जे काही माझ्या शरीरामध्ये अभिलाष आहे त्या सगळ्यांना दास्य करून ठेवतो माझ्या आत्म्याच्या. वो कहते जब मैं ऐसी चीजों को करता हूँ तो सारी वासनाओं को मैं मेरे अंदर दास करके बना देता हूँ. आणि जर मी असं करणार नाही तर निश्चित अर्थाने मी त्याच्यामध्ये पडण्याचा संभव आहे किंवा शक्यता आहे. अगर मैं ऐसा नहीं करूंगा तो मैं उस लालसा के अंदर गिर सकता हूँ, इसकी संभावना है. म्हणून आपल्याला स्वतःला सांभाळण्यासाठी, इसलिए हमें खुद को संभालने के लिए, आणि जर आपल्याला उपवास करायचा आहे तो हमें उपवास करना जरूरी तुमचा है. आठवड्यातला एखादा दिवस आणि कदाचित दुसरा दिवस, सप्ताह का आपका एक या दूसरा दिन, आणि तुम्ही कंपल्सरी आपल्या स्वतःसाठी आपल्या जीवनाला पापापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सतत आपण काय केलं पाहिजे, देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आपको अपने जीवन को पाप से दूर रखने के लिए निरंतर परमेश्वर से प्रार्थना करना जरूरी है. कारण बायबल स्पष्टपणे वारंवार हे सांगितलेलं आहे, क्योंकि पवित्र शास्त्र बार बार इन चीजों के बारे में बताता है. सांभाळा, कारण ह्या जगातल्या गोष्टी तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील. संभालिए कि इस संसार की चीजें आपको नाश की ओर लेके जाए. बरेच विश्वासणारे आज नाशाच्या मार्गाकडे धावत आहेत. याचं कारण काय माहितीये? कारण त्यांनी सांभाळलेलं नाही स्वतःला. बहुत सारे विश्वासी उस नरक की ओर दौड़ रहे क्योंकि उन्होंने अपने आप को संभाला नहीं. आणि म्हणून प्रार्थनेद्वारे, उपवासाद्वारे तुम्हाला स्वतःला और सांभाळायचं. इसलिए आपको उपवास और प्रार्थना के द्वारा खुद को संभालना अधिक है. आत्मिकतेमध्ये स्वतःला प्रोटेक्ट करायचंय, म्हणजे स्वतःला सुरक्षित करायचं. आत्मिक रीति से अपने आप को आपको सुरक्षित करना है. कारण तुम्ही त्या कवचामध्ये जोपर्यंत आहात, आप जब तक उस सुरक्षा कवच में है, मग कितीही सैतान तुमच्यावर हमले करू, शत्रु कितना भी आपके ऊपर हमला तुम्ही करे, पापात नाही पडणार. आप पाप में नहीं जाए, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कामामध्ये पडणार. आप गलत कार्य में नहीं जाए. पण समजा जर त्या सुरक्षेतून तुम्ही बाहेर आले अगर उस सुरक्षा कवच से अगर आप बाहर तर निकले तुम्ही निश्चित अर्थाने कधी फसाल हे तुम्हाला सोच करणार नाही. तब आप निश्चय रूप से कब आप फंस जाएंगे. आपको म्हणून ते अपने आप को कवच पता नहीं. भेदलं जाऊ नये यासाठी प्रार्थना, उपवास, देवासोबतचं रिलेशन हे सतत टिकवलं गेलं पाहिजे. और सुरक्षा कवच ना भेदा जाए, इसलिए आपको प्रार्थना उपवास के साथ परमेश्वर के साथ जुड़े रहना आणि जरूरी है. म्हणून अभिलाषेवर विजय मिळवण्यासाठी उपवास आणि देवाजवळ जाऊन देवाजवळ सतत आपल्या स्वतःला सुरक्षित करणं गरजेचं आहे. उस लालसा के ऊपर जय पाने के लिए आपको परमेश्वर के समीप जाना और उसके साथ हमेशा बने रहना जरूरी है. आणि म्हणून आपण काय करूया, पौलासारखा निश्चय करूया. इसलिए मैं पौल जैसा हमें अपने आप को एक शेवटचं वचन वाचवणे बंद करू. होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय 2रं वचन. शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यास ऊत आला आहे. रक्तपाता वाहून रक्तपात होत आहेत. होशे की किताब 4था अध्याय 2रा वचन. यहाँ शाप देने, झूठ बोलने, वध करने, चुराने और व्यभिचार करने को छोड़ कुछ नहीं होता. वे व्यवस्था की सीमा को लांघकर कुकर्म करते हैं और खून ही खून होता रहता है. आणि 11रं वचन सांगतं, जार कर्म, द्राक्षरस व नवा द्राक्षरस ही त्यांचा विवेक नष्ट करतात. वेश्यागमन और दाखमधु और ताजा दाखमधु ये तीनों बुद्धि को भ्रष्ट कर देते हैं. हा, या तिन्ही गोष्टी काय करतात? माणसाचा विवेक नष्ट ये करतात. तीनों बातें जो इंसान की बुद्धि को, जर तुम्ही गर्विष्ठ असाल,
अगर आप गर्विष्ठ है, गर्व है आपके अंदर, जर तुमच्यामध्ये लोभ आहे, अगर आपके अंदर लालसा है, जर तुमच्यामध्ये वासना आहे, अगर आपके अंदर वो अभिलाषा है, तर तुम्ही तुमच्या जीवनाला देवापासून लांब करता. तो आप अपने जीवन को परमेश्वर से दूर लेके जा रहे हैं. तिन्ही गोष्टीवर विजय मिळवण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला. ये तीनों की चीजों के ऊपर जय पाने का मार्ग मैंने आपको बताया. प्रार्थना करायची आहे, हमें प्रार्थना करना दान है, द्यायचंय हमें देना है, भेंट देना आणि है. उपवास करून स्वतःला सुरक्षित करायचं. आपको उपवास के साथ अपने आप को सुरक्षित करना तर है. तुम्ही ह्या मुख्य शत्रूंपासून सुरक्षित राहा. तो इन शत्रुओं से, जो प्रमुख शत्रु है, उससे आप दूर रहें. तुम्ही तुमच्यावर आक्रमण होणार आहे लक्षात घ्या. आपके ऊपर आक्रमण होना ही है. असा कोणीही माणूस नाही की ज्याच्यावर आक्रमण होणार नाही. ऐसा कोई इंसान है जिसके ऊपर आक्रमण नहीं होगा. प्रभू येशू ख्रिस्त ह्या परीक्षेमधून गेला. प्रभु यीशु मसीह खुद इन परीक्षाओं से गए. गेतसेमनी बागेत सुद्धा त्याच्याजवळ परीक्षा आली. गेतसेमनी के उस बगीचे में भी उनके ऊपर वो परीक्षा आई थी. क्रूसावर असताना सुद्धा त्याच्यावरती गर्वाची परीक्षा आली. क्रूस पर होने के वहां क्रूस पर भी उनके अंदर वो घमंड की परीक्षा आई थी. खालून शास्त्री पुरुषी म्हणत होते, शास्त्री जी और फरीसी थे वो कहते देवाचा थे, पुत्र आहेस तर खाली ये. अगर आप परमेश्वर के पुत्र हैं तो नीचे आओ. एका क्षणात येशू खाली येऊ शकत होता. एक क्षण में परमेश्वर नीचे आ सकते थे. लगेच त्याच्या मनात जर गर्व आला असता उनके अंदर अगर वो घमंड आता आणि जर तो असं म्हणाला असता और वो अगर ऐसा कहते की मी काय आहे तुम्हाला आता लगेच दाखवतो, मैं कौन है, मैं अभी आपको दिखाता हूँ, एका क्षणात येशू खाली आला असता. उसी क्षण वो नीचे आ सकते थे. सिद्ध झाला असतो की तो देवाचा पुत्र आहे. येस. वो सिद्ध कर सकते थे कि मैं परमेश्वर का पुत्र हूँ. पण ते सिद्ध करण्याची त्याला गरज वाटली. वो सिद्ध करने की उन्हें शायद जरूरत नहीं थी. कदाचित तुम्हाला अशा प्रकारचं तुमच्या जवळ बऱ्याचशाच प्रसंग येतील की तू आहेस तर खरा पुरुष आहेस तर त्यात बाटलीला हात लाव. आपके सामने से कई सारे शायद ऐसे वाक्य आ सकते हैं. आप कहेंगे अगर आप सच में पुरुष हो तो इस बोतल को पकड़ लो. आणि बरेच असे गोष्टी येतील तुमच्या समोर की असं जर आहे, तू असा आहे तर सिद्ध कर की तू आहेस म्हणून. ऐसे बहुत सारे वाक्य आ सकते हैं कि आपको कहा जाएगा कि अगर आप ऐसे हो तो आप इस चीज को सिद्ध करो. पण तुमच्यामध्ये असलेलं स्वतःला सुरक्षित केलेली गोष्ट तुम्हाला सतत अशा कार्य करण्यापासून सुरक्षित. पर आपके अंदर जो चीज है जिसने आपको सुरक्षित रखा है, ऐसे कार्य से आपको हमेशा वो दूर रखेगी. सतत तुम्हाला जाणीव करून देत राहील की तू एका कंसामध्ये आहेस. आपको हमेशा इस बात का एहसास दिलाते रहेंगे कि आप उस सुरक्षा कवच में हैं. आणि त्या कंसामध्ये असल्यामुळं सैतानाच्या प्रत्येक अटॅकला तुम्ही परतावून लावू शकाल. आमेन. उस सुरक्षा कवच की वजह से शैतान के ऊपर के हर एक उस हमले को आप नाकाम कर देंगे. आणि प्रत्येक हमला तुमच्यावरून परत जाण्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. हर एक हमले का आपको वहां पर हमले के विरुद्ध जय पाने के लिए तीन चीजों को आप बहुत सारे लोग अभी भी आजच आपल्या स्वतःला शरीराला आज अपने आप को खुद को सही कीजिए. आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करा. अपने आप को सुरक्षित कीजिए. सुरक्षित करा. अपने आप को सुरक्षित कीजिए. उभं राहूया आपण हम सब खड़े सगळे. रहेंगे.